नमस्कार अँड वेलकम टू श्वेता's किचन. ओके मित्रांनो, आज मी बनवते आहे मैत्रिणींनो मैत्रिणींनो सखींनो तर चला मी आज बनवते आहे मशरूम बिर्याणी. बघायची माझी रेसिपी. यस यस सगळे यस करा. आम्हाला बघायची आहे रेसिपी. बघायची आहे रेसिपी. यस हा मी बारीक कांदा लांब कापून घेतलेला आहे. हा. आणि बिर्याणीसाठी काय करायचं, बरिस्ता बनवायचा. म्हणजे हा मी कांदा कापलेला, यामध्ये थोडं मीठ टाकलं आहे आणि याचं पाणी सोकून घेण्यासाठी याला नॅपकिनवर वाळवलं आहे थोडा वेळ. तर याचं पाणी पूर्ण आता निघालेलं आहे. तर आता याला आपण फ्राय करायचं. ओके कांदा फ्राय करून घेऊया. कुठली रेसिपी नाही आहे, म्हणजे मी कुठे खाल्ली किंवा कुणाला विचारलं, कुठे ऐकली, तर हे सगळं मिक्स अनुभवातून मी म्हणजे बनवते आहे. माझं सेल्फ एक्सपेरिमेंट आहे. कांदा थोडा ब्राउनिश येतपर्यंत याला फ्राय करायचा आहे. म्हणजे काय, त्याला क्रंची होऊ द्यायचं आहे. तर हा बिर्याणी राईस मी घेतलेला आहे. याला छान वॉश करून घेतलेला आहे. तर आता आपल्याला याला सेमी कुक करायचं आहे. ओके तर हा अगदी लांब असा छान, आणि याची टेस्ट पण फार टेस्टी आहे. कुठला तांदूळ आहे हा? हा बिर्याणी राईसच आहे. पर्टिक्युलरली बिर्याणी राईस हा डीमार्ट मध्ये अवेलेबल आहे. ओके ठीक आहे. तर याला आता सेमी कुक करूया. आपला बरिस्ता रेडी होतपर्यंत आपण बिर्याणी राईसला सेमी कुक करून घेऊया. तर क्वांटिटी जास्त असल्यामुळे मी मोठं भांडं ठेवलं आहे. आणि पाणी थोडं गरम झाल्यानंतर मी यामध्ये राईस ॲड करणार. ओके आणि इकडे ऑरेंज पार्टी सुरू आहे. हाय करा सगळे. तर आजचं आपलं बिर्याणीचं मेन इन्ग्रेडियंट आहे मशरूम. तर हे मशरूम मी आणलेले आहे थेट फॅक्टरीमधनं. तर सकाळी मिस्टर झाडेंनी फॅक्टरीमधनं हे फ्रेश मशरूम आणले. म्हणजे ते अगदी जेव्हा आपल्याला हवे असतात ते तोडून देतात, पॅक करून देतात. तर आणि याची टेस्ट पण, फ्रेश मशरूमची टेस्ट फार म्हणजे वेगळी असते, मजेदार असते. तर हे मशरूम मी गरम पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आणि याला आता छोटे छोटे पीसेसमध्ये कट करायचं आहे. ओके झालेलं आहे. यामध्ये आपण मशरूम राईस ॲड करूया. नॉट मशरूम राईस, बिर्याणी राईस. राईस मोकळा करण्यासाठी पाणी थोडं कमीच टाकायचं. म्हणजे जर राईस जास्त असेल तर त्याचं हाफ पाणी ॲड करायचं आणि थोडं बॉईल होऊ द्यायचं याला. थोडं मीठ घातलेलं मी यामध्ये, थोडं ऑइल ॲड केलं. आपल्याला जसा कांदा हवा आहे त्या पद्धतीने हा झालेला आहे. तर आता याला तेलामधनं काढून घ्यायचं. सगळ्या भाज्या मी इथे कापून घेतलेल्या आहे. आणि हे सगळं इन्ग्रेडियंट आता इथे रेडी झालेलं आहे. तर राईस सेमी कुक इथे आपला रेडी झालेला आहे. अगदी याच पद्धतीने, म्हणजे इतकं आपल्याला बॉईल करायचं आहे. तर यामध्ये जे पाणी वाचलेलं आहे ते थोडं आपण गाळून पाणी काढून घेऊया. पाणी काढण्यासाठी आपण मोहरी, जिरं, थोडी जर तुम्हाला शेंगदाणे आवडत असेल तर, माझ्या हसबंडला आवडतं शेंगदाणे म्हणून मी ॲड करते. तेजपान टाकायची आहे. अच्छा तू बारीक केलंय का तेजपान? मी म्हणजे कसं घाई होते ना, त्याच्यामुळे मी आधीच कट करून ठेवले आहे. दालचिनीचे मी छोटे छोटे पीसेस करून टाकत असते, कारण मग बरेचदा कसं ते फार मोठी आणि खूप जास्त टेस्ट सुटत असते. तर हवे तितकी. मला सोप खूप आवडते, कशामध्ये पण तुम्ही थोडी सोप ॲड करत असते. ओके
आय डोंट नो, ही एकदम ओरिजिनल बिर्याणी नाही आहे, ही माझ्या पद्धतीची आहे. आणि थोडा मी काय करत असते, मला खोबरा खिसून वाढतो, थोडं ॲड करते. यामध्ये आपण कढीपत्ता घेऊन, मी घरचंच झाडाचा तोडलेला आहे, वॉश केला. बारीक आपण ठेवले, तिखट असेल, हवा असेल तर थोडे. त्यामध्ये मी कांदे आल्या लसणाची थोडी पेस्ट. आपली क्वांटिटी जास्त असल्यामुळे जास्त. छोट्या छोट्या पीसमध्ये मशरूम कट करून घ्यायचं आहे ना? हां, म्हणजे तुम्हाला जसं तुम्हाला मोठा आवडतो तर मोठा, छोटा. आपल्याला हवं तेवढं तिखट ॲड करते मी आता. धने पावडर आणि जिरे पावडर आहे. मी यामध्ये ॲड करते. मी अगदी थोडा वापरत असते, हेल्थसाठी पण मसालेदार योग्य नसते. थोडा किंचित आणि एक विनंती, जर तुम्ही किचनमध्ये असं काही बनवत असाल ज्याला फार वेळ लागतो तर हस्बंडला किचनमध्ये येऊ द्यायचं नाही. मी हे पण टाकेन. बिलकुल चालेल. वॉर्निंग टू ऑल इंडियन हस्बंड्स. मशरूम खूप आवडत असेल तर जास्त क्वांटिटीमध्ये ॲड करू शकता. आम्हा सगळ्यांना मशरूम खूप आवडतं, तर मी हे सगळे यामध्ये चिकनचं काम करतं का याच्यात? चिकनचं काम करतं? हा जो मशरूम आहे हा बटन मशरूम आहे ॲक्च्युली, आणि खूप जास्त प्रोटीन्स आहे यामध्ये. तर आपलं मटेरियल सगळं ऑलमोस्ट रेडी झालं आहे. आता यामध्ये थोडं दही घालूया, आंबट दही. काय हवंय तुला? हे जे मोठ्या भांड्यामध्ये हे मटेरियल टाकते आहे, आणि लेअर बाय लेअर आपल्याला मटेरियलची आणि बिर्याणी राईस करायचं आहे.
बनवलेले आहे. आता यामध्ये वर बरिस्ता ॲड करते. थोडे ड्रायफ्रुट्स पण आपण टाकून घेऊया. लास्टमध्ये मला हवं तितकं ॲड करायचं. खूप छान सुगंध येतो आहे. बिर्याणी आपली रेडी झालेली आहे. तर चला लवकर या टेस्ट करायला.